शेतकऱ्यांच्या असंख्य समस्या समोर येत असताना काही दिलासादायक गोष्टी सुद्धा समोर येत आहेत। साताऱ्याच्या एका युवा शेतकऱ्यानं मुरुम असणाऱ्या जमिनीतून ड्रॅगन फ्रूट, कोरफड, गवती चहाचं पीक घेऊन दाखवलंय। नवीन प्रयोग करणाऱ्या ऋषिकेश ढाणे यांचा वर्षाचा टर्नओव्हर सध्या 4 कोटींच्या घरात पोहोचलाय। ही यशोगाथा पाहूयात। हे आहेत साताऱ्याच्या निनाम पाडळीचे शेतकरी ऋषिकेश ढाणे। मुरुमाच्या जमिनीत औषधी आणि फळझाडांच्या लागवडीचा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवलाय। क्रॉप सायन्स आणि हॉर्टिकल्चरची पदवी घेतलेल्या ऋषिकेश यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीचा चेहरा मोहराच बदलून टाकलाय। आपल्याकडे सध्या ॲलोवेरा, त्याच्यानंतर ड्रॅगन फ्रूट, गवती चहा, त्याच्याच बरोबर आता एक नवीन आपण वाण लावलेला आहे। त्याच्यात रामफळ आणि सीताफळाचं क्रॉस केलं, ज्याला समृद्धी म्हणू, त्याची 1 एकर आपण लागवड केलेली आहे। सगळ्या बांधांवरती आपण स्टार फ्रूटची लागवड केलेली आहे। त्याच बांधांवरती परत आपण ॲलोवेराची लागवड केलेली आहे। काही क्षेत्रामध्ये आपण वॉटर ॲपलची लागवड केलेली आहे। काही ठिकाणी बांधांवरती आपण मिलिया डुब्याची पण लागवड केलेली आहे। तर आपण शेतीचा कुठलाही कोपरा बऱ्यापैकी वापरात आणलेला आहे, वाया घालवलेला नाही। आता जस्ट आपण 15 नंबर पपईची पण लागवड केलेली आहे की असे इन्कमचे अनेक सोर्स आपण उभे केले। आणि व्यवसाय म्हणून जर शेतीकडे बघितलं तर निश्चितच इंडस्ट्री म्हणून आपण शेतीकडे बघितलं तर निश्चितच आपल्याला चांगला फायदा मिळू शकतो। 18 एकर क्षेत्रावर 10 ते 11 विविध पिकं घेऊन या प्रगतशील शेतकऱ्यानं वर्षाकाठी कोट्यावधींची उलाढाल केली आहे। आधी रोपवाटिका, गांडूळ खत विक्री आणि सेंद्रिय खतांचं छोटं काम सुरू केलं आणि आज या प्रयोगशील शेतीचा मोठा डोलारा त्यांनी उभा केलाय। आपल्या मुलाने केलेल्या या वेगळ्या प्रयोगाबद्दल ऋषिकेश यांचे वडीलही कौतुकाने बोलतात। आमच्या वेळेला शेतीत आम्ही किरकोळ भांडवल घालायचो आणि उत्पादनही किरकोळ निघायचं। आता तो सध्या सेंद्रिय खताचा भरपूर वापर करून चांगलं उत्पादन आणि निरोगी असं उत्पादन घेतो आणि सगळ्या प्रकार शेती असं पाणी आमच्या शेतीत कुठेही नाही। सगळे आधुनिक पद्धतीनं स्प्रिंकलर, ठिबक, ओगर अशा पद्धतीचं पाणी नियोजन आहे। सध्या ऋषिकेश ढाणे यांचा वर्षाकाठी एकूण टर्नओव्हर 3.5 ते 4 कोटी रुपये आहे। शेती म्हणजे नुकसानीचा सौदा असं म्हणणाऱ्यांसाठी ऋषिकेश यांनी शेतीमध्ये केलेले प्रयोग निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहेत। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।